आज आपण पटकन होणारे घरगुती साहित्यात म्हणजे घरात जर काही नसेल मेथी वगैरे तरी आपल्याला पटकन होणारे आणि खूप चविष्ट असे पराठे बघतो आहे. त्या पराठ्यांसाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते. पहिलं म्हणजे तुम्हाला कणिक लागणार आहे. ही मी कणिक मळून घेतलेली आहे. अर्थात तुम्हाला जर अजून खुसखुशीत आणि बाहेरच्यासारखे पराठे खायचे असतील तर 2 चमचे कणिक घेतली तर 1 चमचा त्यात मैदा टाका. मी मैदा टाकलेला नाही आहे कारण आम्ही मैदा जरा कमी खातो. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर 2 1 असा मैदा टाका. त्याच्यानंतर ह्याला मेन काय लागणार आहे, कांदा. कांदा खूप बारीक कापून घ्यायचा आहे. आता मी 2-3च करणार आहेत म्हणून मग मी एक कांदा घेतला, एक मोठा कांदा घेतला आहे. तुम्ही किती कराल त्याच्याप्रमाणे कांदा घ्या. तसंच मेन इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहे ही कसुरी मेथी. कधीकधी आपल्या घरामध्ये असं होतं की आपल्याला पराठा करायचा आहे मेथीचा, पण आपल्याकडे मेथी नसते किंवा ह्या पावसाळ्याच्या दिवसात मेथी चांगली मिळते असं नाही. त्यावेळेला कसुरी मेथी तर प्रत्येकाच्या घरात असते, त्यामुळे ही कसुरी मेथी घेतली आहे. त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीने चव खूप छान लागते. तसंच एक हिरवी मिरची घेतली आहे, ती अगदी बारीक कापून टाकायची, म्हणजे ती ना पराठा खाताना मध्ये मध्ये अशी येते ना तिखट तिखट, तर ती चव खूप छान लागते. त्याच्यानंतर पराठा झाला भाजून की त्याच्यावर किसून चीज टाकायचं. चीजमुळे त्याला अजून छान चव येते. तुम्हाला जर पराठ्यावर बटर टाकायचं असेल तर बटर टाका. आम्ही लोणी टाकतो, घरगुती लोणी. तुम्हाला जे काय टाकायचं असेल ते टाका. एक तर लोणी किंवा बटर हे दोनापैकी एक टाकायचं. आणि ह्याच्यात सगळ्यात मीठ घालायचं आहे. मीठ आधी घालून ठेवायचं नाही. आधी घातलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि तुम्हाला पराठा लाटता येणार नाही. त्यामुळे मीठ हे आयत्या वेळेला घालायचं, जेव्हा तुम्ही पराठे कराल त्यावेळेला घालायचं. आता हे सगळं साहित्य आहे, अगदी सोपं आहे, पटकन होणारं आहे आणि पोटभरीचं आहे. तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं आहे किंवा काही पोटभर असं ब्रेकफास्ट हवा आहे तर तुम्हाला त्यावेळेला हा पराठा तुम्हाला करायला खूप छान आहे. हा पराठा आम्ही महाबळेश्वरला खाल्ला होता. महाबळेश्वरला हा पराठा थंडीमध्ये गरम गरम पराठा बटर टाकून खूप छान लागला होता, म्हणून मी हे नेहमी घरी करते. फक्त त्याच्यामध्ये मैदा घातलेला होता. मी मैदा घालत नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता. आता मी हा कांदा बारीक कापून, हे सगळं कोथिंबीर मिरची बारीक कापून घेणार आहे आणि मग पुढे आपण बघू कसे करायचे. हे मिश्रण मी आता हा कांदा कापून मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकली आहे. आता मी पोळी लाटून घेते आणि मग त्याच्यामध्ये हे सारण भरताना किंवा टाकताना मी त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ आधी घातलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि तुमचा पराठा चिकटून जातो. त्यामुळे आता आपण हे बघा, आता ह्याच्यात सोपी पद्धत मी एक सांगते, कारण ह्याच्यामध्ये कांदा असल्यामुळे पराठा लाटताना तो फाटतो आणि ह्याच्यात मी मैदा घातलेला नाही. जर मैदा तुम्ही घातला तर त्याला चिकटपणा येतो. तर आता मी ह्याच्या 2 पोळ्या आधी लाटून घेते आणि मग त्यामध्ये मी हे भरते. दुसरी एक तुम्हाला सांगायची, कुठचाही पराठा करा तुम्ही, पराठा लाटताना त्याच्यावर तांदळाचं पीठ टाकायचं आणि तांदळाच्या पिठावर लाटायचा, म्हणजे तो सरसर लाटला पण जातो आणि भाजताना जरा खुसखुशीत होतो. आता मी ही एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता अजून एक लाटते. पोळी लाटताना एक लक्षात ठेवा, त्याच्या कडा पातळ करायच्या, कडा जाड ठेवायच्या नाही. कडा पातळ केल्या म्हणजे पराठा असा म्हणजे भाजला जातो नीट आणि खाताना असं कडा पातळ राहत नाही आणि त्या नीट भाजल्या जात नाही. मग मुलं काय करतात, कडा काढून टाकून देतात. आता मी हे कडा त्याच्या पातळ केल्या आहेत आणि मध्ये थोडासा जाड ठेवला आहे. तर ह्याच्या खाली आता मी परत तांदळाचं पीठ टाकते. तांदळाचं पीठ टाकल्याने पराठा पण खुसखुशीत होतो आणि छान लाटला जातो. आता हे जे सारण आहे आपलं, ह्या सारणात मी आत्ता मीठ टाकते आहे, की आधी मी मीठ टाकलेलं नव्हतं. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते आणि ते मिक्स करून तुम्ही पुरणासारखा भरून पण लाटू शकता, नाही असं नाही. पण जर तुम्ही मैदा घालणार असाल ना तर तो फाटत नाही आणि जर नुसत्या कणकेचा तुम्ही पराठा करणार असाल तर तो फाटतो, कारण का हे कांदा जरा जाड असतो. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स केलेलं आहे. आता हे ह्याच्यावर मी पसरवून घेते.
हा पराठा खूप छान तर लागतोच आणि पटकन होतो. म्हणजे घरात तर कसुरी मेथी, कांदा, कोथिंबीर, मिरची हे तर एवढं आपल्याकडे असतंच. त्यामुळे पटकन कधी काही पोटभरीचं खाणं करायचं असेल, कुठे जायचं असेल, घरात काही मेथी बिथी नसेल तर ह्या कसुरी मेथीचा पराठा हा करून बघा, खूप छान लागतो. आता हे सगळं पसरवून घेतले. ह्याच्यावर मी ही दुसरी पोळी लाटलेली ठेवते बघा, आणि त्याच्या कडा नीट बंद करून घ्यायच्या अशा, म्हणजे बाहेर कुठे सारण यायला नको म्हणून. आता हा खाली तर आपण तांदळाचं पीठ टाकले थोडं, पण मी अजून थोडं टाकते आणि वरती पण थोडंसं पीठ लावून, पीठ पण जास्त लावायचं नाही कारण का मग ते पीठ पीठ सगळं वरती दिसतं. हे बघा, आता हाताने जरा मी असं त्याला दाबून घेतलं आहे आणि एक हलकंसं लाटणं फिरवायचं, म्हणजे ते सगळीकडे मिश्रण छान पसरलं जातं. बघा, आता हा दणदणीत 2 पोळ्यांचा पराठा झालेला आहे. हा एक पराठा खाल्ला तुम्ही तर तुम्हाला अगदी 5-6 तास अजिबात भूक लागणार नाही. आता आपला तवा तापलेला आहे, त्याच्यावर हा पराठा मी भाजून घेते. पराठा भाजताना एक तर तुम्ही तूप टाका, तुमच्याकडे जे असेल तेल ते टाका. मी ऑलिव्ह ऑइल टाकते आहे. जरासं तेल टाकलं ना की चांगला खरपूस भाजला जातो, नाहीतर मग तो असा कच्चा कच्चा वाटतो. त्यामुळे थोडंसं कधीतरी पराठा वगैरे खाताना तेल वापरलं तर चालतं. हे बघा, आता पराठा मी थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूनी असा खरपूस भाजून घेतलेला आहे. छान दोन्ही बाजूनी झालेला आहे आपला हा पराठा. आता काय करायचं, ह्याच्यावर थोडंसं एक तर बटर टाका, तूप टाका, नाहीतर मग घरचं लोणी असेल तर ते टाका. ते असं सगळं लावून घ्यायचं, म्हणजे चवीला अप्रतिम. बटर टाकलं तर खूप छान लागतं, घरचं लोणी टाकलं तर त्याच्यात थोडंसं मीठ मिक्स करायचं आणि मग ते टाकायचं, त्यांनी पण खूप छान लागतं. आणि अगदीच जर तुमच्याकडे काही नसेल तर घरी जर तूप असेल तर तूप टाका. म्हणजे जरी आपण तेल टाकून भाजून घेतला तरी वरतून असं हे लावायचं, त्यांनी खूप छान लागतं. आणि आता ह्याच्यावर मी थोडं चीज खिसून टाकणार आहे. चीज घरात असेल तर टाका, नाही टाकलं तरी असा पण छान लागतो. आता हे बटर टाकले, ह्याच्यावर मी थोडासा चाट मसाला टाकते. चाट मसाला टाकला ना की चवीला खूपच छान लागतो हा पराठा. तुम्ही टाकून बघा आणि असा पराठा करून खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडला की नाही. आता हा चाट मसाला टाकला आहे, त्याच्यानंतर आता हे आपण ह्याच्यावर चीज किसून टाकणार आहोत. आता चीज आपल्या आवडीनुसार किसून टाका. तुम्हाला किती आवडतं, खूप जास्त आवडत असेल तर जास्त टाका. साधारण अर्धा क्यूब मी हा चीजचा किसून टाकलेला आहे. असा हा पराठा ना खूप हेवी पण होतो, हेल्दी पण असतो. कारण बाहेर आपण खातो त्याच्यामध्ये खूपचं तेल, तूप, काय बटर कसलं वापरतात आपल्याला माहीत नसतं आणि मैदा पण घालतात. त्यामुळे हा बिना मैद्याचा पण आणि छान हेल्दी असा पोटभरीचा असा हा पराठा आपला तयार झालेला आहे. हे बघा, आता ह्या पराठ्याबरोबर तुम्हाला काही घ्यायची गरज नाही, सॉस नाही, काही नाही. त्याच्यावर चाट मसाला टाकला आहे, त्यामुळे तो अतिशय चवीला खाताना छान लागतो. आणि असा जर गरम गरम पराठा खाल्लात ना तर तो खुसखुशीत लागतो. जर गार करून खाल्ला तर मऊ होतं. त्यामुळे अगदी मैदा टाकला नाही तरी पण गरम पराठा खाल्लात तुम्ही तर तो खुसखुशीत लागतो, कारण आपण थोडं तेल टाकून त्याला भाजून घेतलेला आहे. असा पराठा करून बघा आणि आवडला तुम्हाला तर मला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही पण असा करता का, आणि करत नसाल तर करून बघा आणि कसा लागतो ते मला नक्की सांगा. धन्यवाद. आपला गरम गरम खुसखुशीत असा पराठा तयार आहे. असा तुम्ही पराठा करून बघा, खूपच छान लागतो आणि पटकन होतो, घरच्या साहित्यात होतो. त्यामुळे नक्की करून बघा.